दीर्घ काळानंतर परळीच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे। परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे 15 वर्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार आहेत। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती होणार आहे। या युतीवर आज दोन्ही नेत्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे। परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी भाजपा 12 ते 15 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गट 20 ते 23 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। 2016च्या निवडणुकीत भाजपा महायुतीला केवळ 5 जागांवर विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी आघाडीनं तब्बल 28 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती। मात्र यंदा मुंडे बहीण भावांच्या एकत्रित नेतृत्वामुळे परळीचा राजकीय समीकरणाचा पटच बदलणार असल्याचं बोललं जात आहे। या घडामोडीमुळे आगामी परळी नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे। दरम्यान भाजपाकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप पूर्ण झालं असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरही शिक्कामोर्तब करण्यात आलंय। काल उशिरा संध्याकाळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून फॉर्म रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे। उर्वरित काही जागांवरील उमेदवारांची घोषणा पुढील 2 ते 3 दिवसात करण्यात येणार आहे।